आता लसूण पण चांगलंच ठेचलंय, फक्त शेंगदाणेच नाही ठेचत. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. आज मी आली या गावाला. आज आपण काय छोट्या चुलीवर बनवणार नाही, आज आपण नॉर्मल चुलीवर बनवणार आहे. बघू शकता आई तिथं ज्वारीच्या भाकऱ्या करते. अजून हे बघा, हे आहे आपले देसी टोमॅटो, आमच्या घराच्या पाठीमागे आलेले. अजून ठेचा बनवण्यासाठी तिथं आहे मिरच्या, अजून इथे आहे लसूण, अजून इथे आहे शेंगदाणे. आता आपण याचा ठेचा बनवणार आहे मिरच्याचा. तोपर्यंत मी लसूण सोलते. मित्रांनो, आईची एक आता भाकर झालेली आहे. मी खालची तुम्हाला काढून दाखवते, कारण की खालची गार आहे, बघू शकता. आता मी ठेवते. आता मी लसूण सोलते. मित्रांनो, आता मी लसूण सोलते. बघू शकता इथं एक लसूण ची पोपली मी काढलेली आहे. त्याला चिपकलेले आहे त्याचे साली. आईची आता भाकरी झाली वाटतं. काय दादा मधून होते त्या सोलत पटापटा, मग आपण ठेसा बनवू, अंधार पडायला लागणार. मित्रांनो, मी पटापटा सोलते. हे बघू शकते का, ह्याच्यामध्ये 2 लसूण निघाल्या. मित्रांनो, बघू शकता आता आई हातावर कशी भाकरी घेतली होती. आता आई ह्याच्यावर पीठ टाकते. आता आई थापणार. मी पण शिकणार. तुमची आजी वगैरे करत असते का चुलीवर भाकऱ्या? कमेंट मध्ये सांगा. बघू शकता की आता आई मी थापली म्हणजे की आता थापते. मित्रांनो, हे बघा, आता आईची थापून पण भाकरी गोल होते. अजून सुंदर सुंदर, अजून जाळ पण चांगलाच लागलाय. बघू शकते की जाळ कसला लागलाय. मी पण शिकणार भाकरी बनवायला. आता आई दुसरी भाकरी टाकते. एक भाकरी राहिले, एवढी एक भाकरी करते आणि घेते भाजून. आई, मला वाटलं की आता तू ती भाकरी भाजते, ती लास्ट वाली आहे. नाही, झाले आता 2-3. हा, चाललेत. कुठं होत्या कुठं? हो का? हा, चालत. बसा तरी. अजून मी नाही इथं लसूण पण सोलून ठेवल्यात. इथं टोमॅटो आहे, अजून इथं मिरच्या आहे. झालं आता. थांबा 2 मिनिटं, आता 5 मिनिटं महिमा आपली होते भाऊ ठेसा. मित्रांनो, मी पण भाकरी बनवायला शिकणार आहे. हा मित्रांनो, मम्मी आहे ना तेव्हा चपाती किंवा भाकरी बनवते तेव्हा मी पीठ घेते थोडस, अजून असं लाटते. एवढ्या पापडवाने चपातीची भाकरी होते. आईचं झालं वाटतं. आई आता एवढी राहिली बाळा, शेवटची करते. आई कशी करते तसं पण मी करणार. बोल. मित्रांनो, बघू शकता आता भाकरी झालेल्या आहेत. मिरच्या टाकते. आता आई मिरच्याचा ठेचा करणार. पहिले आई मिरच्यांना भाजून घेते, मग शेंगदाण्याला भाजणार, अजून मग आपला ठेचा बनवणार. असं घेतल्या मिरच्या भाजून ना, लगेच शेंगदाणे टाक. नको, डोळ्याला तिखट लागल तुझ्या. मी
तू दाखवते तू असं करायचं मोठ्यापणे. हो का असं. हा. अशा मिरच्या भाजल्या. हो का मी असं हलवू? घ्या. हा असं घ्या हलवून. लांबनच हलवायचं. मित्रांनो मी हलवते, तुम्ही नका हलवू, कारण की माझ्या बरोबर इथं पालक आहेत. आता आई शेंगदाणा टाकते. हलवा द्या पटकन, मी हलवते. करपतील मिरच्या. हे शेंगदाणे असं हलवून घ्यायचं. मिरची आणि ती दोन्ही मिळून भाजायचं चांगलं. मग टमाटा टाकायचा. छोटे छोटे देसी टोमॅटो. हा. हे देशी टमाटे काढलेत, आणले, धुवून घेतले. आता हे थोडस तेल टाकते. मित्रांनो बघा तेलाचे किटलीचं झाकण. हा एवढं असं तेल टाकायचं. नाही मग एवढं असं मिरचीत तेल टाकायचं. असं मिरची तेल टाकलं का चांगली मिरची खरपूस भाजायची. मित्रांनो आईने तेल टाकलेलं आहे. हा जो आवाज कसा हा. येतोय मी तुम्हाला दाखवते. बघू शकता. बघ आता चांगलं भाजलाय शेंगदाणा मिरची. आता आई आहे ना 2 मिनिटानंतर काढणार. आता या टमाटा टाकते. असं. सगळं धुळधुळ झालंय. हा. माझ्या नाकामध्ये धूळ गेला. मित्रांनो आता यांनी 2 टोमॅटो टाकले चेक करायला. असे टमाटे फोडून टाकायचे. उद्या टाकू. असं दाबायचं जरा, म्हणजे मग बी सगळ्या त्यात पडत्या. हा बस. संपले. आता हे भाजून घेते. मित्रांनो वास चांगला येतोय. तिखट आहे ते बी. आई तुम्ही तवा काढला. लांब सर. किती धूळ येतोय ना मित्रांनो. आता ही लसूण टाकते. लसूण टाकला ना थोडस मीठ टाकायचं. आता ही थोडस मीठ टाकते. मित्रांनो आता हिने मीठ टाकलेलं आहे. आता ही हलवते. मित्रांनो आता हे वरवंट्याने ठेचते. आता लसूण पण चांगलंच ठेचलंय, फक्त शेंगदाणेच नाही ठेचत. आता ठेचत्यात. मित्रांनो हे बघा आता बारीक झालेलं आहे. मिक्सर मध्ये आपण टाकल्यावर सगळे शेंगदाणे, लसूण, टोमॅटो बारीक बारीक होतात ना, मग चव नाही लागत. अजून वरवंट्याने कुटल्यावर चव लागते, कारण की वरवंट्याने कुटल्यावर एवढं पण बारीक नाही होत. पुन्हा कुणाला ठेचा आवडतो कमेंट मध्ये सांगा. झालं बघा आता घ्या. योगा त्यात भाकरी देते, टेस्ट करा. मस्त झाले का बघा कशी झाली. आता आई आम्हाला ठेचा देते. बघू शकता की कसं झालंय ठेचा, कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो आपण बनवलेला ठेचा आता बाबा खाऊन बघतात. हा चांगला झालाय.
मस्त झाला. मित्रांनो चांगलं झालंय ते आता मी पण खाऊन बघते. हा मधलेला थोडा थोडा तोंड वाजत. मित्रांनो चांगलं झालं, एवढं काही तिखट नाही. मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.